नमस्कार मित्रांनो, आपला विषय आर्थिक साक्षरता. आता तुम्हाला बऱ्याच लोकांकडून कळलं असेल की आपल्या पैशाला योग्य रीतीने कुठे गुंतवायचं. त्यासाठी तुम्हाला म्युच्युअल फंड, शेअर बाजार, सोनं, जमीन हे सगळे मिळतं. पण एक वैयक्तिक म्हणून ₹1 सुरुवात करून गुंतवणूक करू शकतो आणि त्याकरता प्रत्येकाला डीमॅट अकाउंट आवश्यक असते. त्याच्यामार्फतच आपण म्युच्युअल फंड वगैरे हे सगळ्या गोष्टीला गुंतवणूक करू शकतो. प्रत्येकाने कशी गुंतवणूक करावी त्याच्यानंतर आहे. समजा आपल्याला उदाहरण म्हणून ग्रो ॲप दिलं तर तिथे इंडिव्हिज्युअली मी कोणाची शिफारस करत नाही, उदाहरण देत आहे आणि कोणताही सल्ला खरेदी विक्रीचा देत नाही. आणि मार्केट आता सध्या चालू नाही आहे, परंतु प्रत्येकाने आपली आर्थिक साक्षरता का वाढवावी? कारण कोणीही व्यक्ती असेल तरी वयाच्या एका मर्यादेनंतर 58 ते 60 नंतर आपण कोणतेही कार्य करण्यास असमर्थ असतो. पण आपला खर्च असतो तो निघाला पाहिजे असते. तर त्याकरता आपल्याला पॅसिव्ह इन्कम जनरेट करा, म्हणजे आपण भविष्याकरता काही गुंतवणूक केलेली असते ती वाढावी, हाच एक उद्देश असतो. तर त्याकरता प्रथम काय असते की आपण बँकेमध्ये बचत ठेवतो. पण आता बँकेमध्ये बचत ठेवायचं तर 12 वर्ष लागतात आपल्या पैशाची डबल होण्याकरता. आपण म्युच्युअल फंडामध्ये घेतो तर म्युच्युअल फंड सब्जेक्ट टू रिस्क, आणि त्यानंतर आपल्याला जी गुंतवणूक करतो त्याची जर पाहिलं कोणी 5%, कोणी 10% अशी वार्षिक गुंतवणूक प्रमाणे करतात. आणि त्यानंतर मार्केट जसं वरखाली होते तर आपला जीव वरखाली होतो. यातून आपण बाहेर पडू शकत नाही आणि आपल्याला कोणत्याही गोष्टीची हमी नसते. आणि प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक म्युच्युअल फंड हा वेगवेगळा रिटर्न देतो. मग आपण कोणात कशी गुंतवणूक करा, कोणता योग्य राहील, मग त्यामध्येही आपल्याला फरक दिसतो की 5 वर्षासाठी गुंतवणूक चांगली की 3 वर्षासाठी का 1 वर्षात आहे. आणि आपल्याला खर्च लागला तर कसं करावे, अशा बऱ्याचशा गोष्टीसाठी तुम्ही आमच्यासोबत जोडू शकतात. आपलं फुके सर परम हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करू शकता, आले लिंक. पण त्या सगळ्या गोष्टीचं आहे की पैसा गुंतवणूक करायचा आणि तुम्हाला योग्य सल्ला पाहिजे तर पैसा देणे आवश्यक आहे. देणाऱ्या व्यक्तीलाही पैसा मिळाला पाहिजे, तर त्याला तुमच्यामध्ये इंटरेस्ट असेल. आणि तुम्ही जर कारणं सांगत असाल की मला तर काही फायदा नाही झाला किंवा मी फायदा झाला, तर त्यानंतर तुमच्यासाठी योग्य माहिती घेऊन येण्यास मी पण असमर्थ राहील. कारण प्रत्येकात एकता निर्माण करणे आणि एकतामधूनच विकास होतो. जर तुम्ही प्रत्येकाने ₹1 जरी जमा केला तरी मी माझी आर्थिक ताकद वाढवू शकतो. माझे गुंतवणुकीचे प्रयोग तुम्हाला कल्पना देऊ शकतो, पण त्यामध्ये तुम्हाला एकही पैसा वापस मिळणार नाही. कारण फीज म्हणून घेतलेली सगळी पैसे ही फीज घेणाऱ्याची असतात. आणि तुमच्यापर्यंत यूट्यूब काढणे, चॅनल करणे, वेगवेगळ्या विषयावर आपण बोलू शकतो, माहिती देऊ शकतो. आता उदाहरण द्यायचं तर मला सेबीचे सगळे नियम मान्य आहे. त्यानुसार कोणत्याही सेबीच्या गाईडलाईन्सप्रमाणे मला कोणतेही त्यांनी नियम बनवलेले त्याविरुद्ध जाता येणार नाही. तर मला जिथे काही अडचण होत असेल तर मला तशी माहिती द्यावी. तर धन्यवाद, ती गोष्ट मी खोडून टाकेल. तर इथे आता आपल्याला लक्षात आलं की माझ्या दृष्टीने ओला हा IPO उत्तम आहे. मग तो 72 ते 76 रुपयामध्ये तो तुम्हाला मिळणार होता, म्हणजे प्रत्येकाला मिळणार होता. मग माझी अशी भावना झाली की ओला घेतला पाहिजे, तो चांगला आहे. परंतु ज्यांनी प्रयत्न केले ओला मिळाला नाही. मग तुमचं कॅपिटल संपूर्णपणे जर गुंतलं असेल तरी करू शकत नाही. पण ज्यांचं कॅपिटल स्वतः असेल तर मला वाटलं की 77 रुपयावर ओला घेणे आहे. आणि मला त्याची पूर्वकल्पना अशी आली की 150 रुपयापर्यंत, म्हणजे तो आहे त्या किमतीच्या डबल होऊ शकतो. मग त्यानुसार
मग जी अंतप्रेरणा म्हणा, तर हा प्रयोग करू शकता. आता सध्या तर तुम्हाला मी बाय सेल रिकमेंडिंग करत नाही आहे, परंतु आपण उदाहरण घेत आहे. तर ओला त्याप्रमाणे 20-20% सर्क्युलर लागून वर गेला. त्यानंतर 10% सर्क्युलर लागला. माझा तो खाली आला आणि एक दिवशी तो 156चा हाय करून पुन्हा खाली आलेला. अशा रीतीने तुमचा 100% फायदा होण्यास जो काही बँकेमध्ये HDFC वगैरे 8-8 वर्ष 100% फायदा होण्यासाठी 8 वर्ष लागले, किंवा एका वर्षामध्ये 30%, 20% किंवा कोणी निगेटिव्ह असे बरेचसे शेअर्स आपण ओळखायचे कसे असतात, पण हे कल्पना येत नाही. त्यानंतर दुसरा IPO युनिकॉमर्स आलेला. त्या युनिकॉमर्सही मला वाटलं होतं की हा डबल किंवा वाढ होऊ शकते. एक्झॅक्टली हा काय असतो की अनुमान असते, कारण या मार्केटमध्ये कोणीही 100% सत्य सांगू शकत नाही आणि त्याप्रमाणे वाच्यता करू शकत नाही, कारण पूर्ण हे फ्युचर हा सब्जेक्ट शेअर मार्केट करे की भविष्यामध्ये काय होईल आणि त्यानुसार तुम्ही चालायचं. मग तुम्हाला कमीत कमी घाटा असायला पाहिजे, तुमचं स्टॉप लॉस आहे या व्यवस्थित तुम्हाला कल्पना असायला पाहिजे. मग दुसऱ्या दिवशी ओपन होणार आहे तर तुमची रिस्क आहे, तुमचं कॅपिटल जाणार आहे, तर मग तुमच्या कॅपिटलला कसं विभागलं पाहिजे. कुठेही जुवा सट्टा झाल्यासारखा तुम्ही नाही, तुमचं कॅपिटल पूर्णपणे नष्ट नको व्हायला. मग तुम्हाला वेगवेगळ्या असे 5,000 शेअर्स आहे. नवीन IPO येत असतात. मग IPOमध्ये काय, कशा रीतीने करायचं, डीमॅट अकाउंट म्हणजे काय, या बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला जशा जशा तुम्ही कॉमेंट्स बॉक्समध्ये द्याल त्याप्रमाणे आपण व्हिडिओ बनवून चालू. मग त्यानंतर आता ऑप्शन ट्रेडिंग हा मोठा रिस्क फॅक्टर असतो फ्युचर्स, पण त्यामध्ये किती प्रमाणात आपण असायला पाहिजे, काय असायला पाहिजे. आता डायरेक्ट मोठा धक्का म्हणजे आपण जसं म्हणतो की पाण्यात पोहायचं, तर आपली मित्रमंडळी काय करतात, एकदम पाण्यात धक्का देतात आणि तो हातपाय मारतो. तशातून काही लोकांना शिक्षण मिळते. आता याच्याकरताही आपण एक वेगळी सोय केलेली आहे. आपण पूर्ण कोर्स ठेवले, त्याची 25,000 फी. कारण आपण असं नाही करणार आहे की नाही तुम्हाला सगळे माहिती देऊ मग शेवटी म्हणायचं का आता हा कोर्सला आता इतके रुपये सवलत देतं, असं डायरेक्ट नाही. ते बरेचसे तुम्ही क्लासेस करत असाल, त्यांचा उद्देश असं 3 घंटे तुम्ही लावून ठेवता, तो आपला नाही, डायरेक्ट टू कम टू दी पॉईंट. मग या रीतीने छोटी छोटी माहिती तुम्हाला मिळत राहील. मग IPO काय, तिने कसं अप्लाय करायचं, मग चांगला IPO वांगला IPO कसं ठरवायचं, म्हणजे याचं एक दिशानिर्देशन राहील. परंतु तुम्हाला काही एकदम पारंगत होता येईल नाही, कारण निर्णय हे कसं आहे की ड्रायव्हिंग शिकलो तरी पूर्णपणे आपल्याला ड्रायव्हरवर अवलंबून राहते, कारण ड्रायव्हरच असतो तेव्हाच कुठे पाठीमागं आरामशीर बसू शकतात, झोपू शकतात, आपले कार्य करू शकतात. पण ड्रायव्हरचं पूर्ण लक्ष गाडी चालवण्यावर असते, तसं मलाही ठेवावं लागते. परंतु त्याकरता मी माझं स्वतःचं वैयक्तिक बघतो. असेट मॅनेजमेंट म्हणजे काय, कोणत्या वेळेस कोणत्या आहे, सोनं 17 वर्ष वाढलं नाही, परंतु आपण पाहिलं की 5,000वरून सोनं सरळ 50,000वर गेलेलं, तिथून आता 70-75पर्यंत जाताना पाहिलं तर कसं होते की एखाद्या फील्डमध्ये मधामधात 90 नंतर काही प्लॉटची किंवा नंतर काही भागामध्ये प्लॉटची किंमत वाढते, नंतर स्टॅग्नन्सी येते. असं बरेचसे निर्णय केव्हा घ्यायचे हे वैयक्तिक व्यक्तीने ठरवायचे असते. माझा जसं आहे की माझ्याजवळ शेती आहे, तर मी जे काही गुंतवणूक माझ्याजवळ येते ते मी शेतीत गुंतवतो. शेतीतून मला वाटतं तर मी माझं ज्या फील्डमध्ये वाटेल त्याप्रमाणे मी ॲसेट मॅनेजमेंट करत असतो. जिथे योग्य असेल, ज्या पिकामध्ये असेल, ज्या करता येते, ज्या फळझाडामध्ये असेल, जिथे मला गुंतवणूक वाढते असे दिसते किंवा भविष्यात मिळू शकते. शेवटी मोठमोठ्या कंपन्या या रीतीनेच लोकांकडून घेऊन त्यांना नियमित फंड पुरवतात. त्या नोबल पुरस्कारचं बघितलं तर त्यांनीही आपली वेगवेगळी गुंतवणूक केली आणि प्रत्येक पैशाला डिके असतो, म्हणजे महागाई वाढते 60% आणि व्याजाचा दर 60%, तर तुमचे पैसे जसेच तसेच राहणार, पण तुमच्या भविष्याच्या गरजा वाढणार, महागाई वाढणार. मग त्याकरता काय, आणि तुम्ही काही करत नसता पॅसिव्ह इन्कम तुमचे जनरेट कसं काय, अशा बऱ्याच गोष्टी माहीत नसतात, किंवा माहिती असेल तर तुमचा जो कधी वेळ नसतो. त्यामुळे योग्य निर्णय घ्यायचा, संधी निघून जाते. तर आता मुख्य पॉईंटवर येऊ
की आता एकदम जोरदार धक्का मी देणार पाण्यात पडण्याचा. कसं आहे, आज झालेली गोष्ट आहे. मी F&Oमध्ये आज बघितलं की निफ्टी 50चा आज एक्सपायरी होती. मंथ एक्सपायरी होती आणि वीकली एक्सपायरी दोन्ही एक वेळा. पुढे आपण डिटेल्स घेऊ. मग त्यातून मला लक्षात आलं की आपला एक अंदाज कयास होता की 25,100 निफ्टी जाणार 2, 4, 5 दिवसाकरता. ज्यावेळेस मार्केट खाली जाण्याची तयारी होती त्यावेळेस दिवशी होतं. त्यानंतर आपण ठरवलं की 25,000 आज जाणार. तर मग कसा 25,100? तर आज सकाळीच आपल्याला अंदाज कल्पना आली की आहे. मग आपण समजा एक 25 रुपये भावाने निफ्टी 50चा कॉल ऑप्शन घेतला आणि तो डबल किमतीमध्ये 50 रुपयाने विकला. तर आपल्याजवळ 625 रुपये झाले. 60 रुपये द्या.